देवाच्या प्रिय मंडळी, शालोम. या नवीन वर्षात प्रथमच आपणासमोर एक प्रवचन घेऊन येत आहे. पण त्याआधी माझी आपणासाठी प्रार्थना व शुभेच्छा असतील की हे नूतन वर्ष आपणा सर्वात शांतीचं, आरोग्याचं, समाधानाचं आणि सर्वात म्हणजे देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण जावो, ही माझी प्रार्थना असणार आहे. मंडळी, आपलं स्वागत आहे आज लिव्हिंग वर्ड विथ डॉक्टर ज्ञानेश्वर सोहळकर. हा एक आध्यात्मिक प्रबोधनावर आधारित असलेला कार्यक्रम. त्यामध्ये आज आपण जात आहोत. विशेष रीतीनं आज जो विषय, ज्या विषयावर मी आपल्याशी चिंतन करणार आहे, संवाद साधणार आहे, मोठा महत्त्वपूर्ण विषय आहे. आशेच्या शोधात. आशेच्या शोधात. खरं म्हणजे शोध हा आपल्या मानवी जीवनाकरता अत्यंत जवळचा विषय. कारण मानवाची प्रगतीच मुळी शोधावर आधारित आहे. मग ते शोध कदाचित भौतिक असू शकतात, वैज्ञानिक असू शकतात किंवा भौगोलिक देखील असू शकतात. या शोधांमुळे एक मात्र घडलं, आपलं जीवन सुखकारक झालेलं आहे. आणि त्याबद्दल आपण नेहमी जे आपले शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी हे शोध लावलेत, त्यांची नेहमी आपण स्तुती देखील करत असतो. परंतु असे काही शोध आहेत, अशा ज्या गोष्टी आहेत, त्या देखील आम्ही शोधत असतो. आणि ह्या भौतिक नाही आहेत, ह्या आंतरिक आहेत. आणि त्यामध्ये सांगायचं झालं तर मनुष्य सुखाच्या शोधात आहे, मनुष्य शांतीच्या शोधात आहे, मनुष्य समाधानाच्या शोधात आहे. आणि हे अशा गोष्टी आहेत की ज्या मनुष्यजात शोधण्याचा वर्षानुवर्ष प्रयत्न करत आहोत. मी तर म्हणेल की हे जे लॉंगिंग आहे, हे काही शोधणं आहे, हे आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या DNA देवाने वायर्ड करून ठेवलेलं आहे. परंतु या गोष्टी आपण याकरता शोधतो कारण जे आपलं एक भूक असते, काहीतरी आपण शोधत असतो. आपल्याला वाटतं की हे आपल्याला मिळावं. परंतु ह्या गोष्टी भौतिक नसल्यामुळे तुम्ही कोणालाही शांती दाखवू शकत नाही, कुणालाही समाधान दाखवू शकत नाही. ह्या गोष्टी नाहीत की ज्या आपण सहज हातात घेऊन लोकांना दाखवू शकतो. परंतु आपण ह्या गोष्टी शोधत असतो नाही. त्यापैकी एक महत्त्वाची जी गोष्ट आपण वर्षानुवर्ष शोधत आहोत, ती एक आहे आशा, होप. सर्वजण आशा शोधत असतात. आपण वर्षानुवर्ष धावत आहोत आशा शोधत. ही आशा आपल्या जीवनाचा अत्यंत अविभाज्य भाग झालेला आहे. आणि या आशेच्या दृष्टिकोनातून आपण आज विचार करणार आहोत. काय असते हो ही आशा? कोणीतरी असं म्हटलं आहे की आशेवर आपण जगत असतो. मला वाटतं फार सुंदर विधान आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कुणीतरी असं म्हटलेलं आहे की 40 दिवस मनुष्य अन्नाशिवाय राहू शकतो, 3 दिवस तो पाण्याशिवाय राहू शकतो, 8 मिनिटं तो हवेशिवाय पण राहू शकतो, परंतु 1 सेकंद तो आशेशिवाय जगू शकत नाही. फार समर्पक विधान आहे आणि वास्तवतेशी अगदी जवळ घेऊन जाणार आहे. आपल्या या जीवनामध्ये आशा नावाचा एक छोटासा किरण असतो, जो आपल्याला मार्गदर्शन करत असतो, एका दिशेने घेऊन जात असतो. असं म्हणतात की होप्स सीम्स टू बी अ व्हेरी स्मॉल थिंग अनलेस यू लूज इट. छोटी गोष्ट वाटते, पण ज्या दिवशी ही आशा आपण हरवतो, या आशेचा भंग होतो, त्यावेळेस कळतं आशा काय आहे. पवित्र शास्त्रामध्ये जवळपास 129 वेळा आशेचा संदर्भ आलेला आहे. सगळ्यात जास्त स्तोत्रामध्ये जवळपास 40 वेळा या शब्दाचा उपयोग झालेला आपल्याला बघायला मिळतो. इतकंच केवळ नाही तर देवाचे अनेक जी संत मंडळी होती,
यांनी देखील या विषयावर भाष्य केलेलं पवित्र शास्त्रात नमूद केलेलं आहे. आणि या आशेचा संबंध आमच्या भविष्याशी असतो आणि आपल्या जीवनाशी असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जगण्याशी असतं. म्हणूनच पवित्र शास्त्रात इतके वेळा त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. असं म्हणतात, मार्टिन लुथर किंग म्हणतात की आपण या जगात जे काही करतो ते निश्चितच आशेमुळे करतो. आपली प्रत्येक कृती, प्रत्येक कार्य, त्यामागं कुठंतरी ही आशा दडलेली असते. हे मार्टिन लुथर किंगांचं वाक्य मला अत्यंत आवडलं. परंतु आज जगामध्ये, विशेषतः मागील वर्षामध्ये जो आपण अनुभवलं, त्यामध्ये आपण एक आशाहीन जीवन अनुभवलेलं आहे. या महामारीच्या काळात आपण एका वेगळ्या आशेने जगत होतो, पण आशा आपल्या नजरेत येत नव्हती. कुठंतरी आता वाटायला लागलं की लस येत आहे. कुठंतरी एक म्हणतात ना, एक अंधुकशी आशा आम्हाला बघायला मिळते आहे. आणि मला आठवतं, काही वर्षापूर्वीची गोष्ट असेल, एक तरुण माझ्याकडे आला. केस सगळे पिंजरलेले होते, डोळे लाल होते आणि तो मला म्हणाला, पाळक साहेब, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. म्हटलं, बोल तर. मग त्याने आपल्या जीवनाची सर्व कहाणी मला सांगितली की लहानपणापासून तो अशा घरात वाढला की त्या ठिकाणी कौटुंबिक कलह होता. त्या घरात त्याला प्रेम कधीच मिळालं नाही. शाळेत असताना असे सवंगडी मिळाले की ज्यांनी त्यांना कधीही योग्य मार्गदर्शन केलं नाही. शाळेपासूनच त्याला वेगवेगळ्या व्यसनांच्या अधीन तो गेला. सिगरेट प्यायला लागला, गुटखा खायला लागला आणि जसजसा तो मोठा होत गेला, कॉलेजमध्ये गेला, मग दारू पिणं, ड्रग्ज, सगळं काही तो करत गेला. मग हिंसाचार, मारामाऱ्या, शिवीगाळ आणि हे सगळं करत करत एक दिवस तो वेश्यागमन देखील करायला लागला. आणि हे तरुण माणूस माझ्याकडे ज्या दिवशी आला, त्या दिवशी त्याने मला सांगितलं की पाळक साहेब, मला एड्स झालेला आहे. काही दिवसातच मी लवकरच मरणार आहे. पण तुम्हाला एक विचारू पाळक साहेब, माझ्यासारख्या माणसाला, तरुणाला या जगात आशा आहे का? इज देअर अ होप फॉर मी? प्रिय मंडळी, हा प्रश्न नुसता त्या तरुणाचा नाही आहे. आज प्रत्येक जण हाच प्रश्न विचारतो आहे, मला आशा आहे का? मरणार मी आज नाही उद्या, परंतु आशा आहे की संपलं? मी त्याला एकच सांगितलं, आशा आहे. या आशाहीनतेचा परिणाम आपल्या जीवनात आपण दररोज अनुभवतो आहोत. नैराश्य आहे, आरोग्य आहे, कौटुंबिक कलह आहेत, आर्थिक विवंचना आहेत, आत्महत्या आहे, एकटेपण आहे आणि अनेक ही मोठी जंत्री आहे. आशाहीन मनुष्य ज्या परिस्थितीतून आज मार्गक्रमण करत आहोत. मग एक विचार येतो, मनुष्य आशाहीन झाला तरी का? या आशाहीनतेचं कारण तो काही हरवलं तर नाही ना? की ज्या आशेच्या मागं तो धावत होता ती आशा नव्हतीच मुळी, किंवा ती आशा खोटी आशा होती, मृगजळ होतं, ती रिकामी आशा होती, पोकळ आशा होती, किंवा कदाचित ही आशा तो चुकीच्या ठिकाणी तर शोधत नव्हता ना? कारण काही असू देत,
याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. ही आशा आहे तरी काय? शोधायची कुठं? ही मिळते कुठं? आणि नेमकी आशा म्हणजे काय आहे? फक्त एक इच्छा आहे का? लक्षात ठेवा मंडळी, आशाहीन होणं हे पाप नाहीये. हे देवाच्या लोकांनी देखील आपल्या जीवनात अनुभवलं आहे. सगळ्यात चांगलं उदाहरण दाविदाचं, इयोबाचं, यशाचं, पौलाचं. ह्या लोकांनी आशाहीनता अनुभवली आहे आणि म्हणूनच आम्हाला समजवण्याच्या भाषेत त्यांनी पवित्र शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे. मग ज्याला आपण आज शोधत आहोत ती आशा, कारण ज्याला शोधतो ते तर काय शोधतं हे तर माहीत पाहिजे ना. सर्वसाधारणतः प्रचलित जो काय अर्थबोध आहे, विशेषतः वेबस्टर डिक्शनरीमध्ये आशा या शब्दाचा अर्थ असा आहे, टू चेरिश अ डिझायर विथ अँटिसिपेशन टू वॉन्ट समथिंग टू हॅपन, किंवा ॲन ऑप्टिमिस्टिक स्टेट ऑफ माइंड. म्हणजे काय की भविष्यात काहीतरी चांगलं घडावं अशी अपेक्षा करणं, इच्छा करणं, आणि ही मानसिक अपेक्षा पूर्ण जी अवस्था आहे माणसाची, ज्याच्यामध्ये त्याच्या भावनाचा सहभाग असतो, हे भावनेतून निघत असतं, हे त्याला वाटतं, लॉंगिंग आहे त्याचं, ते मनापासून त्याला वाटतं की हे घडावं. परंतु कित्येकदा आशा म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे, याचा अर्थ असा आहे विशफुल थिंकिंग, इच्छा, त्याला शुभेच्छा, शुभ घडावं, काहीतरी शुभ घडावं ही इच्छा करणं, त्याला विशफुल थिंकिंग. आणि आपण सांगतो ना लोकांना की माणसाने शुभ बोलावं. आपण म्हणतो ना शुभ बोल रे नाऱ्या, कारण ही एक इच्छा आहे की आपण चांगलं बोलावं. दुसरं असतं, ही जी आशा असते ना, ही अनिश्चित असते. जो प्रचलित अर्थ आहे, ज्या आशेविषयी आम्ही बोलतोय, ती अनिश्चित असते. समजा उद्या पाऊस पडेल का? आमची इच्छा उद्या पाऊस पडावा, पण ती पडेल की नाही याच्याविषयी मला काहीही माहीत नाही, कारण ही आशा ज्यावर आधारित आहे ती अनिश्चित आहे आणि ती परिस्थिती माझ्या नियंत्रणात नाही, त्यामुळे मी पाऊस पाडू शकणार नाही. हे एक लक्षात घ्यायचं. आणि कित्येकदा ही जी प्रचलित आशा आहे ना, ज्याला इच्छा म्हणू आपण, ही इच्छा स्वार्थाशी निगडीत असते. त्यामध्ये संपत्ती, आरोग्य, म्हणजे मला काहीतरी पाहिजे, एक त्या प्रकारचा स्वार्थ असतो, ही भौतिक गरज असते. आणि इच्छा म्हटलं तर ती बदलत राहते. हो, आज मला होंडा सिटी पाहिजे, उद्या मला मोठी कार लागणार. आज मला ही नोकरी पाहिजे, उद्या एवढ्या लाखोची नोकरी मला पाहिजे. इच्छा असते, बदलत राहणार. आणि कधी कधी ही इच्छा, याला आशावाद देखील म्हणतात, ऑप्टिमिझम. परंतु ख्रिस्ती आशा ज्याविषयी मी बोलणार आहे पुढे, ध्यानात घ्या, ऑप्टिमिझम किंवा आशावाद ही चांगली गोष्ट आहे. मनुष्याने ऑप्टिमिस्टिक असावं. आपण म्हणतो ना, बी पॉझिटिव्ह, सकारात्मक धोरण असलं पाहिजे. परंतु यामध्ये एक समस्या काय आहे, जे ख्रिस्ती आशा आपण ज्याकडे लवकरच जाणार आहोत, त्यामध्ये आणि यामध्ये एक फरक असा आहे की जो आशावादी मनुष्य असतो तो परिस्थिती बदलून चांगलं काहीतरी करायचा प्रयत्न करतो. परंतु जी ख्रिस्ती आशा आहे, तो परिस्थिती बदलत करत नाही. तो मान्य करतो की परिस्थिती खराब आहे, ही जर रियालिटी मान्य करतो आणि म्हणतो की उद्या ही परिस्थिती सुधरून जाईल असा माझा विश्वास आहे. हाच फरक आहे आशावादी असणं आणि ख्रिस्ती आशा असणं. त्यामध्ये ढोंग असतं, कारण आम्हाला माहिती आहे उद्या परिस्थिती सुधारणार नाहीये, परंतु आम्ही आशावादी म्हणून
उगीचच म्हणणार हा उद्या सुधारणार आहे. व जे माझ्या नियंत्रणात नाही आहे त्याविषयी मी भाष्य कसं करू शकतो. फरक आहे इच्छावादी आणि आशावादी. आणि जे ख्रिस्ताच्या आशेवर विश्वास ठेवतात त्यामध्ये फार फरक आहे. तो आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. रिक वॉरन नाव देवाचे सेवक आहेत. त्यांनी 3 प्रकारच्या आशा सांगितल्या आहेत. त्यांचं म्हणणं एक विशफुल थिंकिंग असतं, होप असते, शुभेच्छा, अनुकूल, अपेक्षेसह मिळणारं. दुसरं असतं एक्सपेक्टिंग होप, म्हणजे आपल्याला माहीत काहीतरी पुरावे आहेत आपल्याकडे की असं असं घडेल. जसं आपण म्हणतो शी इज एक्सपेक्टिंग, म्हणजे आपल्याला वाटतं एक सर्वसाधारण शरीराकडे बघितल्यानंतर आणि सर्वसाधारण ज्या रीतीभातीनुसार की एक इतक्या महिन्यानंतर मुलाला ही बाई जन्म देणार आहे, एक्सपेक्टिंग. आणि तिसरी आशा आहे जी सर्टन होप आहे, निश्चित आहे, खात्रीलायक आहे. आणि त्याच आशेवर आज आपण जास्त बोलणार आहोत आणि त्यावर मनन करणार आहोत. परंतु पहिल्या 2 आशा ज्या आहेत ना त्या पोकळ असतात. त्या फक्त शुभेच्छा आहेत, त्या मनाच्या इच्छा आहे, मनाचे विचार आहे, मनाच्या कल्पना आहेत, मनाची स्वप्न आहेत. आमचं नियंत्रण नाही आणि त्याच्याविषयी आम्हाला गॅरंटी पण नाही आहे. माहीत नाही होईल की नाही, पण इच्छा करायला काय बिघडत आहे. आणि दुसरं काहीतरी आमच्याकडे अपेक्षा करायला काहीतरी प्रूफ आहेत. परंतु जर आपण म्हटलं शी इज एक्सपेक्टिंग, तर उद्या मिसकॅरेज होऊ शकतं. म्हणजे हे आमच्या हातात जे नाही आहे, ह्या 2 ज्या आशा आहेत त्याच्या आमच्या हातात काहीच नसतं. पण एक आशा आहे जी निश्चित आहे, खात्रीलायक आहे, त्यालाच आम्ही ख्रिस्ती आशा म्हणतो. पहिल्या 2 आशेवर ह्या कशा रिकाम्या आहेत आणि पोकळ आहेत हे समजून सांगेल. सर्वसाधारणतः परिस्थितीला जे पहिल्या 2 प्रकारच्या आशेवर विश्वास ठेवतात त्यांचा प्रतिसाद काय असतो. त्या ठिकाणी 3 प्रकारचे प्रतिसाद असतील. पहिला जो प्रतिसाद असतो किंवा जो परिणाम असतो ते आहे नैराश्य. आशा खंडित होते, रिजेक्शन वाटतं, लोनली वाटतं. आणि परिणाम आत्महत्या. आशा नाही आहे जगात, का जगावं मी. बहुतेक ज्या आत्महत्येच्या सुइसाईड नोट्स असतात ना, कधी कधी त्यात लिहिलं असतं या जगात जगण्याकरता काहीच अर्थ उरलेला नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे. अर्थ नाही वाटत. आपण त्या ठिकाणी अशा स्थितीत पोचतो आणि हा असतो एक रिस्पॉन्स. दुसरा रिस्पॉन्स काय असतो, ठीक आहे माझ्या नशिबात होतं, घडलं, नशीबवादी लोक. आणि तिसरा गट असतो जो अशा आशेवर विश्वास ठेवतो, साम दाम दंड, जे मला पाहिजे ते मी घेणारच, हिंसक. परंतु ज्याला बिब्लिकल होप, ख्रिस्ती आशा म्हणतो, तो माणूस मात्र जो त्याचा चौथा प्रतिसाद आहे तो म्हणतो मी देवावर विश्वास ठेवतो, माझी आशा देवावर आहे. स्तोत्र 71:5 म्हणतोय, जे दावीद म्हणतो ती तो प्रतिसाद आहे, तू माझे आशास्थान आहेस, तू माझे श्रद्धास्थान आहे. जो यहोवाचा प्रतिसाद आहे की मला मरावं लागलं, तुम्हाला मारून जरी टाकले तरी मी तुझ्यावरच आशा ठेवणार आहे. याला म्हणतात ख्रिस्ती आशा. परिस्थिती असो की नसो, परिस्थिती बदलो की नसो, कोरोना असो की नसो, मी देवावर आशा ठेवील. पहिली आशा परिस्थिती बदलली तर ती बदलते. ख्रिस्ती आशा परिस्थितीवर अवलंबून नाही. योग म्हणतो जे व्हायचं ते होईल, मरावं लागलं तरी बेहतर, पण देवा मी तुझी आशा सोडणार नाही. दावीद म्हणतो मी कोणाची अपेक्षा करू, तूच माझे आशास्थान आहे. या आशेतला जर फरक कळायचा असेल ना, एक गोष्ट सांगेल. एक 90 वर्षाची म्हातारी आजी हॉस्पिटलमध्ये जाते आणि हॉस्पिटलमध्ये एकदम तिची प्रकृती सिरियस आहे. डॉक्टर धावपळ करतायत, नर्सेस धावपळ करतायत. आणि मग
ती आजीबाई त्या डॉक्टर आणि नर्सेसला म्हणते, प्लीज स्टॉप इट, थांबा हे दारूपान. ते लोक तिच्याकडे बघतात. अशा वेळेस प्रत्येकजण म्हणतं मला वाचवा, आणि ती म्हणते थांबवा. तिच्या लक्षात आलं. मग ते थांबलेत आणि तिनं जे वाक्य म्हटलं ते दाखवतात ख्रिस्ती आशा म्हणजे काय. ती म्हणते हे सगळं थांबवा, कारण आता मी प्रभूकडे जायला तयार आहे आणि मी ख्रिस्ताला भेटणार आहे. आणि त्यानंतर 10 मिनिटात आजीबाईंनी प्राण सोडलेत. याला म्हणतात आशा मरण. हे इच्छा मरण नव्हतं. इच्छा मरण जर असतं तो वेगळं प्रकार असतं. ती म्हटली नाही माझ्यासाठी प्रार्थना करा, ती म्हटली नाही मला इंजेक्शन द्या, ताबडतोब मेडिसिन नाही, माझी वेळ संपली, मला जायचं आहे, एका आशेच्या दृष्टीने मी प्रवास करतोय, तो माझा प्रवास आज या जगातला शेवटचा आहे, मला माझ्या ख्रिस्ताला भेटायचं आहे. हे होतं आशा मरण. ही आहे ख्रिस्ती आशा, जी वास्तवता मान्य करतं. शुड नॉट वॉन्ट टू लिव्ह. तिची इच्छा नव्हती की जगावं, तिची इच्छा होती, आशा होती की ख्रिस्ताला भेटावं. पौलाचं तेच म्हणणं आहे नाही का, जे सुयुद्ध ते मी केलंय, माझी धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. हे ते आशेचा परिणाम, आशेच्या जीवनात काय परिणाम घडतो ते बघतोय. पवित्र शास्त्रांमध्ये 3 सद्गुण दाखवलेले आहेत. चिरस्थायी वैशिष्ट्य म्हणेल मी ख्रिस्ती जीवनाचे. पहिले Corinthe 13:13 प्रीती, विश्वास आणि आशा. प्रीती श्रेष्ठ आहे, पण आशा दुर्मिळ आहे. आज आपण प्रीती आणि विश्वासावर अनेकदा बोलणं ऐकलंय, सरमण ऐकलंय. आशेवर कितीदा बोलतो? कारण आशा हा बोलण्याचा विषय आहेच नाही, मुळे हा अनुभवाचा विषय आहे. आणि म्हणूनच पवित्र शास्त्रात या आशेला जी नावं दिलीत फार योग्य आहेत. याला म्हटलेलं आहे जिवंत आशा. ज्या इतर आशा मरतात, टिकत नाहीत, पण ही आशा, हे 3 सद्गुण टिकणारे आहे असं म्हटलेलं आहे. त्यापैकी एक आशा आहे. हे टिकाऊ आहे, हे जिवंत आहे, मरत नाही. आपलं शरीर जरी संपलं तरी ही आशा अबाधित राहते. याला म्हटलं आहे स्वर्गात राखून ठेवलेली आशा. याला म्हटलं आहे गौरवी आशा. याला म्हटलेलं आहे धार्मिकाची आशा. याला म्हटलेलं आहे धन्य आशा. ही नावं, ही विशेषणं या आशेला याकरता दिली पवित्र शास्त्रात की आपल्याला समजावं की ही आशा वेगळी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, या आशेचा जर काही एका वाक्यात डेफिनेशन करायची असेल, इट इज अन कॉन्फिडंट एक्सपेक्टेशन ऑफ गुड. आत्मविश्वासपूर्ण, विश्वासार्ह अपेक्षा, ती आहे ख्रिस्ती आशा. ती बदलत नाही. आणि रोम 5:5 म्हणतं की ही आशा आपल्याला लाजवत नाही, निराश करत नाही. इफ यू ट्रस्ट दिस नाव, यू विल गेट द बेनिफिट. हे विश्वासपूर्ण, दृढ अशी आशा आहे. मंडळी, थोडंसं पवित्र शास्त्रात या आशेविषयी काय म्हटलं आहे ते आपण बघूया. C.S. लुईस नावाच्या देवाच्या भक्ताने असं लिहून ठेवलं आहे, फॉर ख्रिश्चन होप इज नॉट अन एस्केप ऑर विशफुल थिंकिंग बट वन ऑफ द थिंग्स ख्रिश्चन इज मीन टू डू. त्यांचं असं म्हणणं आहे, ख्रिस्ती माणसाकरता ख्रिस्ती आशा ह्या पलायनवाद नाही आहे, वास्तवेकडून ते पळत नाही आहे, तर तो प्रत्येक मनुष्य, ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनाचा भाग आहे आणि त्याला ती जगावं लागेल. मी सांगितलं पवित्र शास्त्रात आशा हा शब्द 129 वेळा आला आहे. आशेला वेगवेगळे शब्द आहेत जुन्या भागात. 2 महत्त्वाचे शब्द आहेत,
हे जाणून घेणं आपल्यासाठी फार मोलाचं ठरावं, तरच तुम्हाला हे आशाचा अर्थबोध होईल. ख्रिस्ती आशा म्हणजे काय आहे, बिब्लिकल होप म्हणजे काय आहे, जिवंत आशा म्हणजे काय आहे, गौरवी आशा म्हणजे काय, हे जर समजायचं असेल तर दोन शब्द जे जुन्या करारात अनेक वेळा वापरले आहे, त्यापैकी पहिला शब्द आहे यखाल, YACHAL. 48 वेळा हा शब्द जुन्या करारात पाहायला मिळतो आणि हा शब्द योग 13:15 मध्ये आपल्याला बघायला मिळतो. स्तोत्र 71 आणि 14 मध्ये या शब्दाचा उपयोग आहे. यखाल म्हणजे काय हो? यखाल म्हणजे वेटिंग, प्रतीक्षा करणं, धीर धरणं. ध्यानात घ्या, यखाल जी आशाची जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थबोध आहे प्रतीक्षा करणं आणि धीर धरणं. म्हणूनच स्तोत्र 71 आणि 14 मध्ये म्हणतोय, मी नित्य आशा धरून राहील, मी नित्य यखाल धरून राहील, असा शब्द आहे. आणि दुसरा जो शब्द आहे तो आहे तिख्वा किंवा क्वाहा, QAVAH. आणि या शब्दाचा अर्थ आहे, जर पहिल्या शब्दाचा अर्थ होता की प्रतीक्षा किंवा धीर किंवा वेटिंग, तर या शब्दाचा अर्थ आहे अपेक्षा, एक्सपेक्टेशन. आणि क्वाह शब्द कशावरून आला माहित आहे? क्वाह म्हणजे कॉर्ड म्हणजे दोरी. जर एखादा दोरखंड तुम्ही असा ओढला तर तुम्हाला माहिती आहे ते टेन्शन, एक तणाव निर्माण होतं. आणि आपल्या जीवनात ज्यावेळेस तणाव निर्माण होतं अशा वेळेस क्वाहा, देवाच्या कडे अपेक्षा करून वेट करणं, या अपेक्षेला हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. म्हणजे अपेक्षेसह प्रतीक्षा करणं म्हणजे आशा. यखाल आणि क्वाहा म्हणजे अपेक्षा आणि प्रतीक्षा या सर्वांसह देवाकडे बघणं, त्याला म्हणतात आशा. ही आशा रिकामी नाही आहे. समजा मी एखाद्या कागदाचा बोल घेतलाय, फुगा कागदाचा, आणि समजा इथं आणला आणि फटकन असा दाबला, 2 मिनिटात तुटतो ना, कारण त्याच्या आतमध्ये काही कठीण वस्तूच नाही आहे. किंवा वादळ आलं तर तो कागदाचा फुगा उडून जाणार आहे ना. कधी कधी आशा ह्या आशाच आहेत, जागतिक आशा ह्या रिकाम्या आहेत. परिस्थिती आली की ते क्रश होतं, तुटून जातं. वादळ वारा आलं की वाटून उडून जातं. परंतु ही जी आशा आहे, ख्रिस्ती आशा, ही परिस्थितीमुळे नष्ट होत नाही. या 2 शब्दाचा जर अर्थबोध जर घेतला तर अपेक्षा, यखाल, क्वाहा, प्रतीक्षा आणि त्याबरोबर धीर, ही पोकळ आशा नाही. यामध्ये 3 गोष्टी आहेत, अपेक्षा, प्रतीक्षा व धीर. आणि ह्या 3 गोष्टी ज्यावर आधारित आहे ते महत्त्वपूर्ण आहे, तो आहे विश्वास. कोणतीही आशा विश्वासाशिवाय पूर्ण नाही. आशेकरता प्रतीक्षेची गरज आहे, अपेक्षेची गरज आहे, धीरेची गरज आहे. आणि हे सगळं कसं करायचं? विश्वासाने करायचं. ही आशा पोकळ नाही आहे. दिस इज द कंटेंट ऑफ द होप. याची गरज आहे. आणि म्हणून विश्वास, आशेमध्ये विश्वास फार मोलाचा आहे प्रियांनो. कदाचित तुम्हाला स्वर्गात जायची आशा आहे, मला स्वर्गात जायची आशा आहे, परंतु स्वर्ग आहे का, स्वर्ग आहे असा विश्वास आहे का? जोपर्यंत स्वर्गात विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत तुम्ही आशा करू शकत नाही. जागतिक आशा, प्रचलित आशा, त्यामध्ये विश्वास नसतो. त्या आशा आपल्या इच्छेवर अवलंबून असतात, कल्पनावर आधारित असतात, विचारांवर आधारित असतात, परिस्थितीवर आधारित असतात. पण ही जी आशा आहे ती एका व्यक्तीवर आधारित आहे, व्यक्तीवरील विश्वासावर आधारित आहे. आणि ही वेगळी आहे. आणि ही अदृश्य गोष्टीवर ठेवलेली आशा असते. लक्षात घ्या,
ही दिसत नाही. आपण अशा गोष्टीची आशा करतोय ती विश्वासाने करतोय. म्हणून इब्री 11:1 मध्ये आपण ऐकलंय ना, आशा धरलेल्या गोष्टीचा भरोसा आहे विश्वास. ज्या गोष्टींचा मी भरोसा धरलो आहे ते काय आहे? तो विश्वास आहे. त्या गोष्टीचा मी आहे करतोय. आणि ही न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल ती खात्री आहे, ते अदृश्य आहे, दिसत नाही. हे वास्तवतेपासून पलायन नाही आणि परिस्थितीवर आपण अवलंबून राहत नाही. मग ही आशा अवलंबून तरी कशावर? याचा आधार पाया आहे तरी काय? याचा आधार पाया आहे देवाचं अभिवचन आणि देवाने केलेलं कार्य. यखाल आणि क्वहा हे शब्द यशाने देखील वापरला आहे. त्यावेळेस ती परिस्थिती व्यवस्थित नव्हती, मिखाने वापरला आहे. त्यावेळेस इस्रायल लोकांची सुटका व्हावी, जी अंधाराची परिस्थिती निर्माण झाली, ते होईल की नाही माहीत नाही, परंतु ते देवाकडे अपेक्षेने बघत होते आणि त्यांची खात्री होते की देव आमची आशा पूर्ण करील. आणि त्याचा आधार होतं देवाचं अभिवचन, देवाचे वचन, प्रॉमिसेस. 1200 पेक्षा अनेक अभिवचनं पवित्र शास्त्रात आहेत. आणि दुसरं होतं त्यांनी केलेलं कार्य. तोजनी जर आम्हाला मिसर देशातून सोडलेला आहे, तर तो बाबिलोनापासून आम्हाला का सोडणार नाही? ही आशा. योबाचं तेच होतं ना, मरण आलं तर ठीक, तरी पण मी आशा ठेवील. दावीद तेच म्हणतो नाही, तेव्हा मी कुठं अपेक्षा करू, कुठं ठेवू? धनावर ठेवू शकत नाही, श्रमावर ठेवू शकत नाही, तुझ्याशिवाय तो एक कोणी नाही. हा आत्मविश्वास आणि देवाचं वचन हे फार महत्त्वाचं आहे. बिशप डेस्मंड टुटू यांनी एक वाक्य म्हटलं आहे, होप इज बिंग एबल टू सी दॅट देर इज लाईफ इन स्पाइट ऑफ डार्कनेस. डेस्मंड टुटू बिशप म्हणतात की अंधारात देखील जीवन शोधणं याला म्हणतात आशा. आणि स्तोत्र 39 आणि 7 तुम्हाला या पवित्र आशा आणि यखाल आणि क्वहा या शब्दाचा अर्थ काढायचा असेल तर ते वचन जरूर वाचा. 39 आणि 7 काय म्हणतंय? तरी आता हे प्रभू मी कशाची अपेक्षा करू, म्हणजे मी कशाची क्वहा करू? माझी आशा, माझी यखाल तुझ्याच ठाई आहे. दोन्ही शब्द त्यांनी वापरले आहे. आणि हे शब्द आहेत, त्याची मी वाट पाहतो आणि त्याची मी आशा धरतो. कळलं? पवित्र शास्त्रात हे दोन शब्द आम्हाला जी ख्रिस्ती आशा आहे ती व्यक्तीवर आधारित आहे, व्यक्ती साक्षात परमेश्वरावर आधारित आहे आणि त्या परमेश्वराच्या अभिवचनावर आधारित आहे आणि त्या परमेश्वराने जे काही केलं मानवी इतिहासात त्यावर आधारित आहे. आणि हाच धागा नवीन करारात आपल्याला पुढे बघायला मिळतो. फक्त प्रश्न आहे त्या ठिकाणी, तो शब्द ग्रीक शब्द आहे एल्पिस. अर्थ तोच, अपेक्षा, भरोसा, निश्चितता. फक्त एकच गोष्ट त्या ठिकाणी बदलली, एल्पिस हा शब्द त्यांनी ख्रिस्तासाठी वापरला. या ठिकाणी त्या आशेला त्यांनी नाव दिलं, त्यांनी क्वालिफाय केलं त्याला. आणि मत्ते 12:21 मध्ये हा शब्द आहे, परराष्ट्र त्याच्या नावाची एल्पिस म्हणजे आशा धरतील. त्याचं नाव, त्या नावात असलेली शक्ती, त्याने दिलेले आम्हाला जे अभिवचन, ती आमची खरी आशा आहे. त्यालाच त्यांनी गौरवी आशा म्हटलेलं आहे, जिवंत आशा. हा शब्द त्यांनी एल्फिस ऑफ ग्लोरी, पौलानी हा शब्द जास्त करून वापरला आहे. थोडक्यात एक ध्यानात घ्या, ज्या ख्रिस्ती आशेविषयी मी आज बोलतोय ती परिस्थितीवर अवलंबून नाही,
व्यक्तीवर अवलंबून आहे. ती व्यक्ती आहे परमेश्वर, आणि नव्या करारात आपण बघतोय ती साक्षात देवाचा पुत्र येशू ख्रिस्त. ही आशा बदलत नाही, ती टिकाऊ आहे. मरणानंतर देखील ती आपल्याबरोबर असते, आणि मरणानंतर या आशेची फळं आपल्याला बघायला मिळणार आहेत. हा पलायनवाद नाहीये, वस्तुस्थिती नाकारणं नाहीये, स्वतःच्या स्वप्नाच्या दुनियेत राहणं नाहीये. कारण त्याचे बरेच पुरावे देवाने आपल्याला दिले, आणि सगळ्यात मोठा पुरावा आहे येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावर मरण, त्याचं पुनरुत्थान आणि तो येण्याची आशा. फार महत्वाचं आहे प्रिय. मग आशा काय असतं आपण समजून घेतलं. इतर आशांमध्ये आणि ख्रिस्ती आशांमध्ये काय फरक आहे हे बघून घेतलं. जुन्या करारात आणि नव्या करारात हिब्रू आणि ग्रीक शब्दानुसार नेमकी ही आशा काय आहे त्यात आपण बघितलं. ती अपेक्षा, प्रतीक्षा, आणि त्यामुळे मिळणारी सुरक्षा, त्यामध्ये मिळणारा धीर, आणि या सगळ्यामध्ये हे ज्यावर आधारित आहे तो आहे विश्वास. आणि आशा विश्वासाशिवाय शून्य आहे. कोणतीही आशा विश्वासाशिवाय जिवंत राहणार नाही. मग ती पोकळ आशा असणार. हे सगळं असताना पाहायचं आम्हाला अशा आशेची गरज आहे. आम्ही ही आशा शोधतो आहोत, आम्हाला मिळाली नाही, किंवा मिळाली वाटतं पण ती हरवली, शक्यता आहे. मग प्रश्न आहे, मी आज आशाहीन आहे, कदाचित मी ही आशा चुकीच्या ठिकाणी तर शोधली नाही ना. विचार व्हावा. कधी कधी जी आशा जिथं शोधायला पाहिजे तिथं आम्ही शोधली नाही. कुठं शोधतो आम्ही आशा? जाहिरातींमध्ये. ह्या जाहिरात आपल्यामध्ये एक आशा निर्माण करतायत. ज्यांना केस नाही त्यांना केस फुटतील ही आशा निर्माण करतायत. एका दिवसात तुम्ही गुडघ्यावर उभी राहू शकता अशा आशा निर्माण करतायत. चुकीच्या आशा या जगात आहे. वाघ बकरी चाय पिलात की तुम्ही वाघ होणार, चुकीची आशा आहे. असं घडत नाही हो जगात. कधी कधी आपण आशा शोधतो कुठं? पॉवर, सामर्थ्य, पोझेशन, पॉप्युलॅरिटी, प्रेस्टिज. कधी कधी व्यसनांमध्ये, दारूच्या बॉटलमध्ये, ड्रग्जमध्ये कुठेतरी शोधत असतो. आपल्याला वाटतं पैसा मला आशा देईल, मला वाटतं माझं स्टेटस मला आशा देईल, मला वाटतं थोडंसं पिलं की मला आशा मिळेल. झूट. याला योबाने चांगला शब्द वापरलेला आहे. योब 8, 11 आणि 13 वाचा. हे जे काही आपण जे आशा शोधतोय ना, देवापासून वेगळं, देवाच्या परे जर आपण आशा शोधतो आहोत, पैशामध्ये, धनामध्ये. आणि जर तुम्ही बघाल 1 तिमोथी 6:17 मध्ये काय म्हटलेलं आहे, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर तो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो, त्यावर आशा ठेवावी. कुणावर आशा ठेवायची हो? जो मला सगळं काही देतो. नुसते ही इज नॉट टॉकिंग अबाउट द स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स. काही लोक फक्त स्पिरिच्युअल ब्लेसिंग विषयी बोलतात. नाही, तो उपभोगासाठी सगळं काही देतो, अशा परमेश्वरावर आशा ठेवा. चंचल धनावर आशा ठेवू नका. पोझेशन, सुख, समृद्धी, स्टेटस, सेलिब्रेशन यावर विश्वास ठेवू नका. आणि योबाने हे जे अयोग्य ठिकाणं आहेत, अयोग्य ठिकाणी आपण आशा धरतो, त्याला चांगला शब्द आहे. योब 8:11-13 त्यांनी त्याला म्हटलं आहे की ही जी काही गोष्टी आहेत, धन असो, संपत्ती असो, व्यसन असो, ह्या सगळ्या गोष्टी एक कोळ्याचं जाळं आहे. क्षणिक आहे. कोळ्याचं जाळं क्षणिक असतं, फटकन तोडलं की तुटून जातं. आणि त्या ठिकाणी तुम्ही जर वाचलं, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, लवाळ्याचं उदाहरण दिलं आहे की लवाळ्या हिरवागार राहण्याकरता किंवा त्याची वाढ होण्याकरता चिखल आणि पाणी पाहिजे. जर त्याला पाणी मिळणार नसेल, चिखल मिळणार नसेल, तर तो लवाळा सुकून जातो. सुकणं म्हणजे आशा भंग होणं. हे कोळ्याच्या जाळ्यावर जर तुम्ही विश्वास ठेवला
तर आपण सुकून जाऊ त्या लवाळ्यासारखं. त्यावर आशा ठेवणं फार महत्त्वाचं आहे प्रियांनो. ही आशा नीतिसूत्रे 11:7 म्हणतात की अशा प्रकारे जिथं अयोग्य ठिकाणी आपण आशा ठेवतो ह्या आशा मरणाबरोबर नष्ट होतात. आणि ह्या आशा देवाशिवाय मिळत नाहीत. देवाला आशा शोधत असताना देवाला पर्याय शोधू नका. आशाहीन व्हाल, आशा भंग होईल. दुसरं आहे, ही आपण आशा शोधतो तरी कुठं? कुणाबरोबर शोधतो तो वेगळा, आता ती शोधतो तरी कुठं? काही वर्षापूर्वी माझी वेडिंग रिंग हरवली. अशी आज आम्ही बसलो होतो, मैदानात बसलो होते, हातातून निसटली आणि पडली. आणि मी अंधारात शोधायला लागलो, कुठं गेली म्हणून. अशा वेळेस एक व्यक्ती माझ्याकडे आली. काय शोधते पळचं? म्हटलं माझी अंगठी. ते म्हटले अंधारात नाही सापडणार. मग त्यांनी कंदील घेऊन आले आणि प्रकाश केला त्या ठिकाणी आणि माझी अंगठी सापडली. आपण आज ही आशा अंधारात शोधत नाही ना. अंधारात आशा शोधू नका. आम्हाला गरज आहे प्रकाशाची आणि तो प्रकाश आहे येशू ख्रिस्त. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. कुठं शोधता, कशामध्ये शोधता, फार मोलाचं आहे, विचार व्हावा. मग या आशेच्या शोधाच्या दृष्टिकोनातून या आशेविषयी पवित्र शास्त्रात एक चांगलं वचन आहे. इब्री पत्र 6 अध्याय आणि 19 वचन. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की आशा आमच्या जीवनाचा नांगर आहे. होप इज अन अँकर ऑफ फॉर द सोल. सोल म्हणजे बीइंग, जीवन. आपल्या जीवनाचा नांगर, आधारभूत पाया जर काय असेल तर आशा आहे. नांगर काय असतं? काय करते नांगर? नांगर तो एक शिशाचा मोठा धातूचा एक तुकडा, अँकर असतो, हुक असतं, जे जहाजाला भरकटण्यापासून वाचवतं आणि त्याला संरक्षण देतं, बळकट ठेवतं एका ठिकाणी. आणि हा नांगर स्थिर असतो. पवित्र शास्त्रात म्हटले तो स्थिर आहे, अचल आहे, बळकट आहे, अढळ आहे. आपली आशा स्थिर, अचल, बळकट व अढळ आहे. कारण ही आशा ज्यामध्ये अँकर केली गेलेली आहे. हा अँकर कशात अँकर करतात तो? हा अँकर एक तर त्या समुद्राच्या पोटात पायथ्याची जमिनीत किंवा एखाद्या खडकामध्ये अँकर केला जातं, नांगरलं जातं. तो स्ट्रॉंग दगड असतो, खडक असतो. आणि स्तोत्रकर्ता तोच म्हणतोय ना, तू माझा खडक आहेस. ज्या खडकात अँकर होतं, आमची आशा अँकर केली जाते, तो अढळ न बदलणारा खडक आहे, साक्षात देव. आणि म्हणूनच ही आशा आम्हाला भरकटण्यापासून, जसं जहाज भरकटत नाही त्याला थांबवतं. आज जर आपलं जीवन त्या वादळामुळे, त्या संकटांमुळे, या कोरोनाच्या महामारीमुळे जर भरकटत असेल तर आज आम्हाला या आशे नावाच्या नांगराची गरज आहे. आशा हवी आम्हाला, जे नांगर हवं, जे त्या खडकामध्ये रुतलेलं आहे. त्या खडकाचं नाव आहे साक्षात देव. जर माझा अँकर आहे तर ही आशा कशावर अँकर असावी हे ध्यानात घेणं आहे. कारण त्यावरून कळेल की ही आशा किती प्रभावी आणि बळकट आहे. पहिली गोष्ट ज्यामध्ये ही आशा अँकर्ड आहे, नांगरलेली आहे, तो आहे साक्षात येशू ख्रिस्त. 1 तिमोथी 6:1 म्हणतं, ख्रिस्त आपली आशा. इफिसकरास पत्र 2 अध्याय 12 वचन म्हणतं, ख्रिस्त विरहित राहणं म्हणजे आशाहीन राहणं. कलसे 1:27 म्हणतंय, तो गौरवाची आशा जो ख्रिस्त जो तुम्हामध्ये आहे. मत्ते 12:21 म्हणतं, परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील. 2 थेसलोनी म्हणतंय 2 अध्याय 16 वचन,
ख्रिस्ताने आम्हाला चांगली आशा दिली आहे. ही आशा ज्यामध्ये नांगरलेली आहे, अँकर्ड आहे, तो आहे ख्रिस्त. 3 प्रकारच्या आशा. वधस्तंभावर प्राण देऊन त्यांनी आपल्याला पापक्षमेची आशा दिली. पुनरुत्थित होऊन त्यांनी मरणानंतरच्या जीवनाची आशा दिली. आणि परत येण्याचं अभिवचन देऊन देवाबरोबर संगती राहण्याची आशा त्यांनी आम्हाला दिलेली आहे. आमची आशा ज्यावर अँकर व्हायला पाहिजे, ज्यामध्ये ते आधारभूत पाया असेल, तो पहिला पाया आहे येशू ख्रिस्त. दुसरं ज्यावर आपली आशा अँकर्ड आहे ते देवाचं वचन. आपली ही आशा, ख्रिस्ती आशा, आपल्या इच्छेवर, विचारावर, कल्पनावर, भावनावर अवलंबून नाही, तर ती साक्षात देवाच्या अभिवचनावर आधारित आहे. आणि त्याकरता जर तुम्ही स्तोत्र 119, 114, 130, 105, 119 आणि 81 ही जर वचनं वाटली, तर त्या ठिकाणी दाऊद म्हणतो, मी तुझ्या वचनाची आशा धरतो. मला आशा असण्याचं कारण आहे, कारण तुझ्या वचनावर माझा विश्वास आहे आणि त्या वचनात तू आम्हाला अभिवचन दिलेलं आहेस की तू आमच्या बरोबर आहेस. रोम 15:4 काय म्हणतंय? शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या द्वारे आशे धराई. आपलं प्रोत्साहन, आपली प्रेरणा पवित्र शास्त्रातून येते. आपल्या आशेकरता प्रेरणा जर कुठे मिळत असेल तर देवाच्या वचनातून. कलसे 1:5 म्हणतंय, आशेविषयीची सुवार्ता सत्यवचनात लिहिलेली आहे. देवाच्या वचनात आशा अँकर्ड आहे. आणि ही वचनं न बदलणारी आहे. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की देव खोटं बोलत नाही, देवाला खोटं बोलणं अशक्य आहे असं पॉल म्हणतो. देव जर म्हणतो ते होईल तर होईल, आमेन तर आमेन. ख्रिस्तामध्ये अँकर्ड आहोत, देवाच्या वचनामध्ये अँकर्ड आहोत. तिसरं आहे, ही आशा आम्हाला कृपेने मिळालेली आहे. 1 पेत्र 1:13 म्हणतंय, कृपेवर पूर्ण आशा ठेवा. आणि 2 थेसलनी 2:16 म्हणतंय, चांगली आशा आपल्याला कृपेने मिळाली आहे. आमच्या काही चांगुलपणामुळे ही आशा नावाची जी कृपा आम्हाला मिळाली आहे, ही कृपा देवापासून आहे. हा आमचा राईट नाही आहे, देवाने कृपेमुळे मिळालं. आणि चौथी गोष्ट आहे ज्यामध्ये अँकर्ड आहे आपली आशा, ते आहे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. रोम 15:17 का म्हणते, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा तुम्हाला प्राप्त व्हावी. कशी मिळणार आहे ही आशा? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. 4 गोष्टीमध्ये आपली आशा ही ख्रिस्ती आशा अँकर्ड आहे. येशू ख्रिस्त, देवाचं वचन, त्याचं अभिवचन आणि त्याची कृपा आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. त्यानंतर आपण बघितलं आहे की आशा काय आहे, आशा कशावर आधारित आहे, त्याचा पाया काय आहे. आणि आता आपण बघू आशेचे आशीर्वाद काय. जर आपण या 4 गोष्टींवर विश्वास ठेवून कृपेने त्या ख्रिस्ताच्या जवळ गेला, जी आमची गौरवी आशा आहे, जी आमची जिवंत आशा आहे, त्याला आशीर्वाद काय हवं? खरंच का आशीर्वाद मिळतात? कारण आशीर्वादाची आमच्या कल्पना वेगळ्या आहेत. स्तोत्र 146:5 म्हणतंय, ज्याची आशा परमेश्वरावर आहे तो धन्य. ही इज अ ब्लेसेड गाय. जो देवावर आशा ठेवतो, ज्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे तो धन्य नाही, ज्याला आरोग्य आहे तो धन्य असं नाही. जो परमेश्वरावर आशा ठेवतो तो धन्य. विलाप गीत 3:25 म्हणतं, जो परमेश्वरावर आशा ठेवतो त्यावर परमेश्वर प्रसन्न होतो. परमेश्वरावर आशा ठेवून तर बघा, परमेश्वर आमच्यावर नाराज आहे नाही हो. आशा ठेवून तर बघा, तो प्रसन्न होईल.
स्तोत्र 42:5 का म्हणते, तू खिन्न आहेस जीवा, तू तळमळस आहे, तर देवाची आशा धर. दुःखात, कष्टात, मानसिक असो, कोरोनाचं असो, देवाची आशा धर. नीती 10:28 काय म्हणते, रोम 15:13 त्यामध्ये म्हटलंय, धार्मिकांची आशा आनंदप्रद होईल, विपुल आनंद व शांती मिळेल. या आशेमुळे काय मिळणार आहे आम्हाला? आनंद. शोधत आहोत ना आनंद? शांती शोधत आहोत ना आनंद? ओ शांतीचा अधिपती तुमच्या समोर आहे. कुठेही शोधताय, आशा त्याच्यावर ठेवा. आधी आपण बघितलं, देव प्रसन्न होतो, तो माझ्या दुःखात, खिन्नतेत तो ही आशा मला आधार देते, आनंद देते, शांती देते. 1 तिमोथी 4 काय म्हणते, श्रम व कटपट आम्ही करतो कारण आम्ही जिवंत देवावर आशा ठेवली आहे. आमची मिनिस्ट्री, आमचे श्रम, आमचे कष्ट आम्ही का करतो? मी देवाच्या वचनाची सेवा का करतो? कारण त्या जिवंत देवावर माझी आशा आहे. 2 कोरिंथ 3:12 म्हणते, किंवा स्तोत्र 31:24 म्हणते, अशी आशा ज्यामुळे आम्हाला धिटाईनं बोलता येतं, आमच्यामध्ये हिंमत तयार होते, आम्ही घाबरत नाही कोणाला. यशया 40:31 ते प्रसिद्ध वचन, परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील, गरुडाप्रमाणे ते वर उडतील, धावतील तर दमणार नाहीत आणि थकणार नाही. काय आशीर्वाद आहे तो! विचार केला कधी आम्ही? हे संरक्षण देणारी आशा आहे. स्तोत्र 33:18. आणि आम्ही कधी खेद करू, जर आमच्यापैकी कोणी जर गेलं असेल या महामारीत, तर आम्ही खेद करणार नाही, दुःख करणार नाही, कारण आमची आशा आहे की आम्ही आमच्या प्रियजनांना ख्रिस्ताच्या आगमन समय भेटणार आहोत. हे आहे आशीर्वाद आशेचे, ख्रिस्तावरील आशेचे. देव प्रसन्न होईल, तुम्ही धन्य व्हाल, तुम्हाला आनंद, शांती लाभेल, तुम्हाला संरक्षण लाभेल, तुमचा खेद निघून जाईल, गरुडासारखे आम्ही भरारी मारू. हे आहेत आशीर्वाद. सगळ्यात मोलाचं स्तोत्र 9:18 काय म्हणते, दिनांच्या आशेचा भंग होणार नाही. आज आपण विचार करत असाल, पाळक साहेब, आशा तुटते हो कधी? आशा भंग होते की काय असं वाटतंय? हा आहे रामबाण उपाय. दिनांच्या आशेचा भंग होणार नाही. युअर ॲटिट्यूड, तुमचा दृष्टिकोन जर दिनांचा, नम्रतेचा असेल, तुमची आशा कधीच भंग होणार नाही. रोम 12:12 म्हणते, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा. आशेने हर्षित व्हायची गरज आहे. जर तुमच्यामध्ये ती ख्रिस्ती आशा आहे, जी देवानी सांगितलेली आशा आहे, तर आपण हर्षित होणार आहोत. संकटातही आपल्याला ही आशा धीर देणार आहे. हजार करोना आले तरी आम्ही धीराने, हर्षाने पुढे जाणार आहोत. आणि ही आशा, नीतिसूत्र 23:18 म्हणतं, ही आशा नष्ट होणार नाही आहे. कदाचित आम्हाला मरावं लागलं, योग ज्या म्हणतो, तरी आमची आशा देवावर आहे, कारण मरणानंतर देखील ही आशा जिवंत राहणार आहे, की ज्या आशेमुळे आपण देवाच्या बरोबर राहणार आहोत. आणि तो म्हणतोय, मी तुमचे अश्रू पुसून टाकणार आहे, मृत्यू राहणार नाही, एक नवीन विश्व, सगळं काही नवीन तो आमच्याकरता बनवणार आहे. फार मोठी आशा आहे, नाही? नवीन स्वर्ग, नवीन पृथ्वी आणि देवाचा सहभाग. यिर्मया 29:11 ते प्रसिद्ध वचन, देवाचे संकल्प आम्हाला सुस्थितीची आशा देत आहेत. ती आशा ही देवाच्या संकल्पनात आहे. त्याचे प्लॅन्स, त्यांनी केलेले आमच्यासाठी जे काही आहे, त्यामध्ये ही आशा मुळावलेली आहे. साक्षात देव म्हणतो आहे. प्रियांनो, जर आज तुमचा विश्वास आहे, ही आशा तुमच्याकडे आहे, धन्यवाद देऊया देवाला. आणि जर तुम्हाला वाटत असेल की होय पाळचा भी आशा आम्ही हरवली आहे, तर त्या ख्रिस्ताकडे नम्रतेने जाऊया, कारण दिनांच्या आशेचा भंग होणार नाही. परिस्थिती ध्यानात घ्या. परिस्थिती बदलणं म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. जुन्या कराराच्या संदेश, आणि मग तो यिर्मया असो, यशया असो, मिखा असो,
यांनी परिस्थिती बदलण्याकरता कधी प्रार्थना केलीच नाही. त्यांची विश्वास होता, आशा होती की तो परिस्थिती बदलेल. आम्हाला म्हणायची गरज नाही, कारण त्याचे अभिवचनं तशी आहेत, त्यांनी केलेलं कार्य असं आहे. आमचा देव खोटं बोलत नाही, त्याला खोटं बोलणं अशक्य आहे आणि तो विश्वासार्ह आहे. ही इज अ ट्रस्टवर्दी गॉड. माझ्या प्रिय मित्रांनो, आशा कल्पना देणार नाहीत, भाषणबाजी तुम्हाला आशा देणार नाही, पुस्तकं तुम्हाला आशा देणार नाही आहे, कोणाचे ओपिनियन तुम्हाला आशा देणार नाही. कारण आशा हा माझ्या जीवनाचा प्रश्न आहे, माझ्या अंतःकरणाचा प्रश्न आहे. आणि हे देण्याकरता, याची उत्तरं ही आशा परिपक्व करण्याकरता मला गरज आहे एका व्यक्तीची, शक्तीची नाही. ख्रिस्त एक व्यक्ती म्हणून या जगात आला, कारण तोच आम्हाला ती आशा देऊ शकतो आणि तीच आमची गौरवी आशा आहे. मग आता जर तुम्हाला आशा प्राप्त झाली, तुम्ही सुदैवी आहात. मी एकच म्हणेल की आपण ही आशा इतरांना देऊया. गरज आहे. 1 पेत्र 3:15 का म्हणते, तुमच्या ठाई जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकास उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. तुमची आशा बघून तुमच्यामधला तो कॉन्फिडन्स, अपेक्षापूर्ण विश्वास, जो प्रतीक्षा करायला तयार आहे, धीर धरायला तयार आहे, असा हा विश्वास बघून लोक तुम्हाला प्रश्न विचारतील. त्या आशेविषयी बोलायला शिका, त्याविषयी प्रश्नांची उत्तरं द्यायला शिका. आणि ते फार मोलाचं आहे. मला माहीत आहे, बिली ग्रॅम यांनी एक चांगलं मोठं वाक्य केलं आहे. इंग्लिश पाहिजे मराठीत सांगतोय. जग ह्या आशेने भुकेलं आहे, ते आशा शोधत आहे. कित्येकांनी तर आशा सोडली आहे. थोडक्यात त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, जीवन संपवलं आहे. मंडळी, आज वेळ आहे जगाला आशा देण्याची. We have to present Christ, only hope of glory. हे प्रोक्लेम व्हायला पाहिजे. ही आशा आपल्यापर्यंत सीमित. तुम्हाला जर कळली ना, तर आज जी पोकळ आशा आहे ना, लोक खोट्या ठिकाणी, बुवाबाजीमध्ये, इतर ठिकाणी, मिटिंगांपासून त्या मिटिंगांमध्ये, इकडून तिकडं, इथं मोमबत्ती तिकडं अगरबत्ती लावण्यापेक्षा त्या व्यक्तीकडे चला, त्या देवाकडे चला. आणि एकच म्हणेल, त्या ठिकाणी एक वाक्य आहे, वन्स यू चूज होप एनिथिंग इज पॉसिबल. जर तुम्ही आशेची निवड केली, जी आशेविषयी बोललो, तर काहीही अशक्य नाही. नथिंग इज इम्पॉसिबल. फार चांगलं वाक्य आहे. प्रार्थना राहील मंडळी, आशेच्या या प्रवासात ख्रिस्ताची समक्षता, कृपा, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य व वचनाचं मार्गदर्शन आपणा सर्वांस लाभो, ही माझी प्रार्थना असणार आहे. तुमची आशा ख्रिस्तामध्ये अँकर करा. ही आशा तुमच्या जीवाचा नांगर आहे आणि ती आशा ज्यामध्ये अँकर्ड आहे, देवाचं वचन, ख्रिस्त, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि त्याची कृपा. मला खात्री आहे याद्वारे आपण या ज्या नवीन प्रवासाला निघाला आहेत, माझा विश्वास आणि आशा आहे की 2021मधला हा प्रवास आशेचा प्रवास ठरावा, विश्वासाचा प्रवास ठरवा आणि देवाच्या आशा आपण अनुभवावे. त्यावर आपण अपेक्षा करूया, त्यावर आपण प्रतीक्षा करूया. थांबावं लागेल, धीर धरूया आणि हे सर्व तिन्ही गोष्टी विश्वासाने परिपक्व करून ख्रिस्ती जीवन जगूया. त्या 3 टिकणाऱ्या गोष्टीमधली आशा ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. ती टिकणारी आहे, फक्त दुर्मिळ आहे. त्याविषयी आमचे गैरसमज आहेत. मला खात्री आहे आज देव या वचनाद्वारे आपल्याशी बोलला आहे.
जर आपण आज आशेच्या शोधात आहात, मला खात्री आहे आज ही साक्षात ही आशा ख्रिस्ताच्या रूपानं त्याच्या वचनाद्वारे मी तुम्हापर्यंत आणून ठेवली आहे. त्याचा स्वीकार करायचा की त्याचा नाकार करायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण ही ख्रिस्ती होप इज अ मॅटर ऑफ चॉईस, जबरदस्ती नाही आहे. मरण आणि जीवन तुम्ही निवडायचं आहे. आज ते आपण ठरवूया. भेटूया मंडळी परत लवकरच. देव बाप आपणास आशीर्वादित करो. देवाची आशा मध्ये आपण जगत राहा. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. आणि एक जाता जाता विनंती करेल, माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. येणाऱ्या दिवसात वधस्तंभाच्या वाटेवर हे एक नवीन मालिका मी चालू करणार आहे. विशेषतः पॅशन वीकचं जे पॅशन पर्व जे आहे दुःखसमयाच्या पर्वामध्ये, त्याकरता आणि हे ऐकण्याकरता कृपया निश्चित करून सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या मित्रांना द्या की जेणेकरून त्यांना या आशेचं निश्चित दर्शन होईल आणि त्या आशेबरोबर ते हा आशेचा प्रवास आपण सगळे एकत्र करूया. गॉड ब्लेस यू मंडळी. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस.